नमस्कार. प्रत्येक आईवडील सतत आपल्या मुलाबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपली मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेगळी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण 4-5 घरची धुणी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते. जो तो रात्र दिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात ते आपल्या मुलाला शाळेत घालतात. त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचे रान करतात. अशातच त्याचे आयुष्य जाते. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट, नवीन कपडे अशी ऐसपैस जीवन जगतो व बिचारे आईवडील पण ते स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलाचे जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजेत व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात. तेव्हा आईवडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असे त्यांच्या मनाला वाटते. आता आपला मुलगा शिकलाय, नोकरीला लागलाय. आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची. मग त्याच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. मग आता आईवडिलांना जग जिंकल्यागत वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं, परंतु इथून तर खरं आयुष्याचा संघर्ष करण्याची वेळ आता त्या म्हाताऱ्या झालेल्या आईवडिलांवर येते. कारण घरात सूनबाई आल्यावर मग नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते लहान लहान गोष्टींवरून. सासू-सुनेमध्ये भांडण होतात. सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसताना मग मुलगा आईवडिलांना एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधीच दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवले नाही. हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाच्या बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून. एकदा किल्ला सर केला असं त्याला वाटतं, परंतु त्या आईवडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं, इथेपर्यंत पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आईवडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं, परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपल्या मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असते. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा
फक्त आपल्या मुलासाठी. मुलांच्या सुखासाठी आई-वडील काही पण करायला तयार होतात. परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेन, आपली संस्कृती काय आहे? आपण आज आई-वडिलांसोबत काय वागतोय ह्याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. लहान मोठे करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर घरातली कामं पुरायची. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येकजण आता आई-वडिलांना वेगळं ठेवून नवरा-बायको, राजा-राणीचा संसार करू पाहत आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं काहीही अस्तित्व नाही. जे काही आहे ते सर्व आपल्या आई-वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे. आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा-राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आई-वडिलांच्या उतारवयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे. कारण की आजच्या परिस्थितीत आई-वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखी असतात. परंतु आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाहीये. वृद्धाश्रमात जरी आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं, ही एक बाबांचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर, तर काहींची मुलं परदेशात नोकरी करतात. येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायला आलेच नाही. काय म्हणत असतील हो त्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे मन? लहानपणी हेच आई-वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायचे मुलाला शोधण्यासाठी. एक तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई-वडिलांचं मन लागत नव्हतं. आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आई-वडिलांना ढुंकून सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून. काही मुलं ठेवतात आई-वडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठवायची किटकिट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आई-वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही. कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर. 4-5 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही, तुम्हीच त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. असं काय म्हणावं या अशा लोकांना आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत याचा आत्मचिंतन करायला हवं.
आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर 10 मिनिटं शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणीची त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केला तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्की असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल व आपल्या आई वडिलांना देवासमान वागून द्या. त्यांच्या उतारवयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाहीतर त्यांना आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद. कशी वाटली आजची कथा तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.